काय संकट आलं रे हे देवा. हळद गेली रे वाहून माई सगळी. हळद गेली, सोयाबीन गेलं रे देवा. हे कसं झालं रे बाबा. हे पहा रे देवा. तिकडे मंत्री लोक स्वागत करून राहिले, मस्त वाढदिवस करून राहिले रे बाबा. इकडे शेतकऱ्याच्या बांधावर या रे, बांधावर या. हे पहा आमच्या समस्या पहा रे बाबा. हे हळद आज सकाळी ढगफुटी सदृश्य पाणी झालं. अर्ध्या घंट्यात होत्या तर नव्हतं केलं आम्हाला रे बाबा. हे कसं झालं रे देवा. बोलू बाबा इकडून तिकडून पैसे आणून पेरणं केलं रे बाबा. झाले बाबा कसं झालं रे देवा. हे पाहो काही झाली सगळी गेली, वाहून गेली सगळी. इकडे मंत्री लोक मजा करून राहिले मंत्रालयात. इकडे या म्हणा शेतकऱ्याच्या बांधावर. पहा जरा सगळे शेतकऱ्याचे हाल. बंजारा गावामध्ये ढगफुटी होऊन प्रचंड शेतीचं नुकसान झालं. देवेंद्र भाऊ हे पूर्ण आमची हळद अशी उघडी पडली सगळी. सोयाबीन वाहून गेलं, हळद वाहून गेली, सगळं इतकं मोठं नुकसान झाले की शेतीतून बऱ्याच ठिकाणी म्हणजे असे काले निर्माण झाले. इतकं पाणी शेती खरडून गेली. तरी देवेंद्र भाऊ तुम्ही शेतकऱ्याला चांगल्या परीनं मदत करून आम्हाला याच्यापासून वाचवा, नाही तर अन्यथा आम्हाला फाशी घेतल्याशिवाय पर्याय नाही. हे पहा हे अशी हळद गेलेली आहे आमची सगळी देवेंद्र भाऊ.